नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राघव हा सिंधूला आवाज देत देत शोधत असतो। तेवढ्यात ऋषभ त्याला फोन करतो आणि म्हणतो, राघव दादा काय झालं? सिंधू वहिनीबद्दल तुला काही समजलं का? म्हणजे ती तुला सापडली का? त्यावर राघव म्हणत असतो, नाही रे, मी तिला इथेच इकडे तिकडे शोधत आहे, बघतो कुठेतरी असेल। राघव त्यावर म्हणत असतो, मी तिला रागाच्या भरामध्ये असं बाहेर जाऊनच द्यायला नको होतं, मी तिला थांबवून धरलं पाहिजे होतं। त्यावर ऋषभ म्हणतो, दादा ठीक आहे, सिंधू वहिनी तिचा राग शांत झाला की ती बरोबर येईल। त्यावर राघव म्हणत असतो, मला तिच्या मनातल्या फिलिंग्स कळलेल्या आहेत, नक्की तिला माझ्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा समजलेलं आहे। तर आता इकडे सिंधू ही अनाथ आश्रमामध्ये आलेली असते। त्या ताईंनी तिला अनाथ आश्रमामध्ये आणलेली असते। त्यावर त्या आई म्हणत असतात, हे बघा आमचा अनाथ आश्रम एकदम लहान आहे पण तसं छान आहे। त्यावर सिंधू आता म्हणत असते, त्याने काहीच फरक पडत नाही, लहान किंवा छोटं, तुमची मनं खूप मोठी आहेत आणि तुम्ही सगळे एकत्र कुटुंबासारखे राहता, हे खरंच पाहून खूप छान वाटतं, एकमेकांना जीव लावता। तेवढ्यातच इथे राया येत असतो आणि राया आल्यावरती सिंधू त्याला पाहते आणि तेवढ्यात तिला राया आणि राघवचा फोटो आठवतो। त्यावेळेला सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते आणि जो छोटा राघव असतो रायाला मिठी मारतो आणि म्हणतो, राया दादा मला लागलं होतं पण यांनी आता झाडांची पानं लावलेली आहेत आणि मला आता बरं वाटतंय। आणि इकडे राघव हा सिंधूला रस्त्यावरती शोधत असतो, तिचे फोटो दाखवून त्या लोकांना विचारत असतो आणि रोडवरून सिंधू सिंधू हाक मारून तिला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सगळ्या ठिकाणी शोधत असतो। तेवढ्यातच त्याला ऋषभ हा फोन करतो। ऋषभ पुन्हा चौकशी करतो आणि म्हणतो, सिंधू वहिनीचा पत्ता लागला का? त्यावर राघव म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी तिला शोधणार आहे आणि तिला घरीच घेऊन येणार आहे। त्यावर ऋषभ सांगत असतो, दादा तूही काळजी करू नकोस, सिंधू वहिनीचं तुझ्यावरही खूप प्रेम आहे, ज्या वेळेला तुझ्या हाताला लागलं होतं ना तेव्हा ती तुझी काळजी करण्यासाठी आलेली होती। त्यावर राघव म्हणत असतो, अरे नाही, ते तिचं कर्तव्य होतं म्हणून आली होती, बाकी काहीच नाही। त्यावर ऋषभ म्हणत असतो, सिंधू वहिनीला तुझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि काळजी करू नकोस, तू फक्त सिंधू वहिनीला शोध, असं म्हणतो आणि ऋषभ फोन ठेवून देतो। तर इकडे आता राणीला माई म्हणत असतात, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे मधू आणि तुला नक्की कसला राग येतोय? त्यावर मधू म्हणत असते, आता रेश्माचं आणि ऋषभचंही नवीनच लग्न झालेलं आहे, ऋषभ हा रेश्माला बाहेर घेऊन नाही गेला फिरायला। तेवढ्यात राजश्री तिथेच असते आणि ती म्हणते, बापरे, तुला रेश्माचा पुळका कसा काय आला? रेश्माला ऋषभ फिरायला घेऊन जात नाही याचं तुला काय एवढं वाईट वाटलं? कारण आज राघव आणि सिंधू गेलेले आहेत आणि तू असा विचार करतेस, त्यामुळेच तुझं हे चुकतंय। तरी ते आता राघवला आणि बाकीच्या मुलींना राया सांगत असतो, तुम्ही दमले असाल ना, जा पटकन तुम्ही सर्वांनी काहीतरी खाऊन घ्या, असं म्हणून तो पाठवून देतो। तेवढ्यातच सिंधू पुढे उभे राहते। त्यावर राया म्हणत असतो, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे, तुम्ही आज राघवला ट्रीटमेंट दिली। त्यावर सिंधू म्हणते, नाही, ते माझं कर्तव्यच होतं। बरं तुम्ही मला एक सांगाल का, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे राहता आणि तुमची फॅमिली कुठे आहे, वगैरे वगैरे सर्व काही माहिती विचारते। त्यावर आता राया चकित पडतो आणि म्हणतो, काय झालं आहे, तुम्ही मला एवढी सगळी माहिती का विचारताय? त्यावर सिंधू म्हणते, ते काय आहे ना, मी असंच विचारलं। त्यावर आता राया हा सिंधूला विचारत असतो, तुमचं नाव काय आहे? मग ती आता सिंधू सावंत म्हणते। तर इकडे आता राजश्री म्हणत असते, तिला सिंधू आणि राघव बाहेर गेले त्याचं वाईट वाटलं नाही, तर तिला आज सकाळी विचारा ती राघवच्या रूम मध्ये काय करत होती। ज्या वेळेला राघव आणि सिंधू घरामध्ये नाहीत तेव्हा असं त्यांच्या रूम मध्ये जाणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का वहिनी? त्यावर रुक्मिणी आता तिच्याकडे चकित होऊन पाहत असते। त्यावर आता राजश्री म्हणते, हे सगळं चुकीचं आहे राणी, मी तुला खूप वेळा समजवलेलं आहे, पण तू असं अजिबात वागू नकोस। त्यावेळेला माई विचारत असतात की हे सगळं बरोबर आहे का राणी? त्यावर राजश्री लगेच पुढे म्हणते, माई ती तुम्हाला काय सांगणार, ती तुम्हाला काहीच सांगू शकत नाही,
कारण तिला माहित आहे ती चुकीची आहे, त्यामुळे ती आता गप्पच बसणार आहे, असं राजश्री माईंना आणि सगळ्यांपुढे सांगत असते. त्यावर मधू लगेच म्हणते की तुम्ही तुमच्या सुनेबद्दल एवढं विश्वासाने बोलताय, तर मग ती आल्यावर तिला ट्रिपवर काय केलं हे विचारा. त्यावर राजश्री म्हणते ते माझी मी बघेल, तू काही बोलू नकोस. तर आता इकडे सिंधू ही रायाबरोबर बोलत असते आणि त्यातून ती रायाला सगळं विचारत असते. त्यावर राया म्हणतो काय आहे ना, ही फॅमिली आहे, म्हणजे अनाथ आश्रम जे आहे तीच माझी फॅमिली आहे आणि हेच माझं घर आहे. त्यावर सिंधू आता गप्प बसते आणि राया म्हणतो की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही एक काम करा ना, संध्याकाळी आमच्याकडे जेवायला या, म्हणजे आम्हाला तुमचा पाहुणचार करायची सुद्धा संधी मिळेल. त्यावर सिंधू आता विचार करत असते, असं केलं तर राघव सरांना सुद्धा येताना घेऊन येता येईल. ठीक आहे, मी संध्याकाळी येते, असं म्हणून सिंधू तिकडून निघून जाते आणि त्यांनाही त्यावेळेला ती विचार करण्याची संधी देते. त्यावर इकडे मधू ही राजश्रीला सांगत असते, मामी तुमच्या सुनेवर तुम्हाला एवढा विश्वासच असेल ना, ते जिथे फिरायला गेले आहेत ना ते मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला त्यांना सांगा की काय खरं खोटं आहे ते. आणि हो, मला आता इथे क्षणभर सुद्धा राहायचं नाही, कारण मी रायामुळे इथे थांबले होते, पण आता रायाही नाही, त्यामुळे मी आता इथे राहणार नाही. आणि इथे माझा अपमानच करत असतील ना तर मला इथे राहायचंच नाही, असं म्हणून राणी तिथून निघून जाते. त्यावर रुक्मिणी राजश्रीला म्हणू लागते, तुला एवढं बोलण्याची काय गरज होती का ग, बघितलंस ना ती कशी निघून गेली ते. त्यावर इकडे सिंधू ही रूम मध्ये येते आणि राघव हा सिंधूची वाट पाहत बसलेला असतो. त्यावर सिंधू येते आणि राघवला म्हणते की राघव सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर राघव म्हणतो, तू फोन पण घेऊन गेली नाहीस, फोन इथेच होता. त्यावर सिंधू म्हणत असते, मला खूप भूक लागली आहे आणि आपण कुठेतरी जेवायला जाऊया. त्यावर राघव म्हणत असतो, नको, मी रूम मध्येच मागवून घेतो. त्यावर सिंधू आता म्हणत असते, राघव सर, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. मला आपले राया भाऊजी भेटले होते. त्यावर आता रायाचं नाव काढल्यावरती राघवला सगळे त्याचे जुने क्षण आठवू लागतात. इकडे आता मधूवरती भांडून आलेली असते. ती खूप चिडलेली असते आणि राजश्रीने जसा तिचा अपमान केलेला असतो त्या गोष्टीचा तिला खूप राग आलेला असतो. तिला आता तिथे क्षणभरही थांबायचं नसतं. ती रागारागाने बॅग काढते आणि ती स्वतःचे कपडे भरू लागते. त्याच वेळेला तिथे रुक्मिणी येते, तिला तिथे थांबवते आणि म्हणते, बंधू, काहीच गरज नाही तुला या घरातून मधून जायची. त्यावर मधू म्हणत असते, नको मामी, तुम्ही मला अजिबातच थांबवू नका, मला इथे थांबायचंच नाहीये, एवढा अपमान मी सहनच करून नाही घेणार, असं ती म्हणत असते. त्यावर राघव म्हणत असतो, काय राया तुला सापडला, म्हणजे तुला आपला राया सापडला होता. त्यावर सिंधू म्हणते, हो, ऍक्च्युली काय झालं, एक अनाथ आश्रमातला एक मुलगा होता, त्याच्या पायाला लागलेलं होतं, त्यामुळे मी त्याच्यावर जरा उपचार करून दिले. त्या बदल्यात ते मला आश्रमामध्ये घेऊन गेले. तिथे मला राया भाऊजींची भेट झाली. आणि हो, ते एक अनाथ आश्रम चालवतात आणि ते इथेच असतात. ऍक्च्युली मी आपल्या घरामध्ये त्यांचा एक फोटो पाहिला होता, त्यामुळेच माझ्या लक्षात आलं हे आपले राया भाऊजीच असतील, नाहीतर माझ्या काही लक्षातच आलं नसतं. त्यावर आता राघव म्हणतो, तो बरा तर आहे ना. त्यावर सिंधू म्हणते, हो. राघव म्हणतो, चल आपण त्याला भेटून येऊयात. त्यावर सिंधू म्हणते, इतक्यात नको, मी त्यांना सांगितलं आहे मी संध्याकाळी जेवायला येणार आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्हाला बघितल्यावर ते नक्कीच काहीतरी म्हणतील. सिंधू यावर राघवला म्हणत असते, काहीतरी प्रॉब्लेम आहे राघव सर, राया भाऊजी त्यांची स्वतःची ओळख लपवत आहेत. त्यांना मी त्यांचं नावही विचारलं, कोठून आलात ही विचारलं, त्यांची फॅमिलीही विचारली, पण ते त्यांचं नाव सांगतच नाहीयेत, ते त्यांची ओळख लपवतायत वाटतं. पण आता ते का हे मला पण माहित नाही. आता आपल्याला या सगळ्यांचा शोध घेतलाच पाहिजे. त्यावर राघवला सिंधू म्हणत असते, 1 वर्ष वाट पाहिली ना त्यांची, अजून थोडा वेळ वाट पहा. त्यावर राघव म्हणतो, चालेल, तू म्हणशील तसं, थोडा वेळ आपण वाट पाहू. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सिंधू ही अनाथ आश्रमामध्ये आलेली असते आणि ती रायाला म्हणत असते, मी कोणाला तरी सोबत घेऊन आलेली आहे. त्यावर सिंधू आता राघव सर अशी म्हणून हाक देते. त्यावर आता राघव हा आतमध्ये येतो
रायाच्या समोर राघव आल्यानंतर राया हा राघवकडे पाहतच राहतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि राघव हा रायाकडेही पाहतच असतो. आता राघव आणि रायाची अशी हृदयस्पर्शी भेट सिंधूनी घडवलेली असते. आता राया हा सिंधू सोबत घरी येण्यासाठी कसा तयार होतो हे खूप रंजनकारकच ठरणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.